श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो, आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. जून 2026 दिवस तुळ राशीसाठी केवळ एक सामान्य दिवस नाही. अनेक ज्योतिष संकेत, पंचांगातील ग्रहस्थिती आणि काही दुर्मिळ योग असे दर्शवत आहेत की काही तुळ राशीच्या लोकांसाठी धनप्राप्तीचे नवीन दरवाजे उघडू शकतात. पण प्रत्येक धनयोगासोबत एक इशारा देखील असतो आणि म्हणूनच आजचा विषय तुळ राशी पैशाचा मार्ग खुला होणार. पण आधी हा इशारा ऐका. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक असा लकी संकेत सांगणार आहे जो पुढील दिवसात तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष दिसू शकतो. गुरुदेव दत्त राशी भविष्य चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. दररोज राशी भविष्य पाहण्यासाठी कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. पंचांग विशेष जून 2026 रोजी चंद्राचा प्रभाव तुमच्या आर्थिक भावावर पडताना दिसत आहे. शुक्र हा तुळ राशीचा स्वामी ग्रह असून शुक्राशी संबंधित ऊर्जा या दिवशी विशेष सक्रिय होण्याचे संकेत आहे. ज्योतिषशास्त्रात एक जुना संस्कृत श्लोक सांगितला जातो. शुक्र धनप्रदोत नित्य सौख्य यशश्च वर्धते. अर्थात शुक्राची कृपा असेल तर सुख, धन आणि प्रतिष्ठा वाढू लागेल. पण इथेच एक गुपित दडलेले आहे. कधी कधी धनयोग येतो पण आपणच त्याला ओळखू शकत नाही. होय मित्रांनो, अनेक लोक नशिबाला दोष देतात पण प्रत्यक्षात त्यांच्यासमोर आलेला लकी संकेत ते दुर्लक्ष करतात. आज मी तुम्हाला अशाच काही लकी संकेताबद्दल सांगणार आहे. पहिला, धनयोग. तुमच्या हातात एखादी जुनी आर्थिक संधी पुन्हा येऊ शकते. ज्या कामातून पूर्वी फायदा झाला नव्हता, त्या व्यक्तीने पूर्वी नमस्कार किंवा नकार दिला होता, किंवा एखादा जुना व्यवहार जो थांबला होता तो पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. हीच या दिवसाची पहिली भविष्यवाणी आहे. काही तुळ राशीच्या लोकांना अचानक फोन, मेसेज किंवा भेटीद्वारे पैशाची संबंधित माहिती मिळू शकते. मात्र इथे एक इशारा आहे. जास्त नफा दाखवणाऱ्या योजनांपासून सावध राहा, कारण या धनयोगासोबत भ्रम निर्माण करणारी ऊर्जा देखील सक्रिय दिसते. ज्योतिषशास्त्रानुसार काही वेळा धनयोग व्यक्तीच्या माध्यमातून येतो. म्हणून पुढील काही दिवसात येणारा नवीन संपर्क